हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 19 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आजचा एपिसोड अवनीचे डोळे उघडणारा होता. अवनीला एक नाही तर दोन दोन मोठी सत्य कळाली आहेत दांगट कुटुंबाबद्दल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी आणि राजा NA कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसमध्ये असतात. राजा हा नानाच्या केबिनमधून बाहेर येतो आणि या रिसेप्शनवर असलेल्या मुलावर चिडून विचारतो, अरे कोठे साहेब. हा मुलगा खूप घाबरतो. अवनीसुद्धा चिडलेली असते. हा मुलगा म्हणतो, मला नाही माहिती आहे. राजा चिडून म्हणतो, वरतीसुद्धा ऑफिस आहे ना. आणि राजा हा ऑफिसच्या वरच्या मजल्यावर जाऊन पाहतो तर इकडे आपला नाना हा चक्क अजूनही टेबल खालीच लपून बसलेला असतो. तेवढ्यात महेश त्याला कॉल करतो आणि म्हणतो, माझ्याशी खोटं नाही बोलायचं बरं का. तर नाना म्हणतो, अहो साहेब, मी माझ्या आईची शपथ घेतो, मी नाही आहे ऑफिसमध्ये आणि मला खूप भीती वाटते आहे तुमची. तर महेश विचारतो, मग एवढ्या हळू आवाजात का बोलतोय. नाना सांगतो, अहो कारण माझी तब्येत अचानक बिघडली आहे, मला खूप त्रास होतोय, मला आहे ना आराम करायचा आहे, मी ठेवतो फोन. असं म्हणून तो फोन कट करतो. त्यामुळे महेश आणखीनच चिडतो. इकडे राजा वरच्या मजल्यावर येऊन पाहतो पण तेथेही कुणी नसतं. नाना अचानक गेले तरी कोठे हाच प्रश्न राजाला पडतो आणि मग राजा नानाला कॉल करतो. नाना फोन उचलतो आणि विचारतो, हा बोल राजा. तर राजा म्हणतो, अहो नाना तुम्ही कोठे. इंटरव्ह्यूसाठी मी अवनी मॅडमला घेऊन आलोय, या लवकर ऑफिसमध्ये. तर नाना सांगतो, अरे नाही, आज काय इंटरव्ह्यू वगैरे होणार नाहीये. राजा विचारतो, म्हणजे. नाना म्हणतो, अरे मला बायका पोरं आई बाप सगळे, मी त्यांचा जीव नाही धोक्यात घालू शकत. मी मेलो तर त्यांच्याकडे कोण पाहिल. नाही 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 नाही, आज नाही इंटरव्ह्यू होऊ शकत, मी इंटरव्ह्यू कधी होणारच नाही. तू ये ना, जा घरी जा घरी, त्या मॅडमला घेऊन घरी जा. असं म्हणून नाना फोन कट करतो. राजाला कळतच नाही की नाना असं का करताय. आणि मग राजा हा पुन्हा एकदा खाली येतो. अवनी विचारते, काय झालं. याचा अर्थ आज इंटरव्ह्यू नाहीयेच का. इंटरव्ह्यू कॅन्सल झाला आहे का. राजा म्हणतो, आता मालकच येथे नाही आहे तर इंटरव्ह्यू तरी कसा होईल. इंटरव्ह्यू कॅन्सल. अवनीला खूप राग येतो आणि अवनी या रिसेप्शनवर असलेल्या मुलावर चिडते आणि विचारते, इंटरव्ह्यू असा कसा कॅन्सल झाला. तुम्हीच इंटरव्ह्यू शेड्यूल केला होता ना, मला इथे बोलवलं होतं. दिस इज हायली अनप्रोफेशनल. तुम्हाला दुसऱ्यांच्या वेळेची काही किंमत आहे की नाही. फक्त तुमच्या मालकांना महत्त्वाची कामं असतात, आम्हाला महत्त्वाची कामं नसतात का. तर राजा म्हणतो, अहो नौकर माणूस येतो, त्याच्यावर कशाला चिडताय. हा मुलगासुद्धा घाबरलेला असतो. अवनी खूप दुःखी होते आणि म्हणते, पण राजा हे अतिशय चुकीचं आहे ना. त्यांनी स्वतः फोन करून मला इथे इंटरव्ह्यूला बोलवलं होतं आणि वेळेवर असे गायब झाले. मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. अवनी खूप दुःखी होते आणि म्हणते, थांब मीच त्यांना कॉल लावते. अवनी ही नानाला फोन करते. राजाला खूप टेन्शन येतं की आता नाना काय बोलणार. इकडे नाना अजूनही टेबल खालीच लपून बसलेला असतो. अवनीचा फोन तो उचलतो. अवनी त्याला म्हणते, सर मी तुमच्या ऑफिसमध्ये आली आहे, आज इंटरव्ह्यू होता ना. तर नाना म्हणतो, नाही नाही, आजचा इंटरव्ह्यू वगैरे सगळं कॅन्सल झालं आहे. अवनी विचारते, पण का. नाना म्हणतो, अहो इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुम्ही काय इंटरव्ह्यूचं घेऊन बसलाय. इंटरव्ह्यू वगैरे काही होणार नाही आहे. आणि नाना फोन कट करतो. अवनी विचारते, तुम्ही पोस्टपोन केला आहे का. पण तोपर्यंत फोन कट झालेला असतो. राजाला खूप वाईट वाटतं. अवनी बिचारी खूप दुःखी होते. राजा म्हणतो, अहो जाऊ द्या, यावेळेस इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे, पुढच्या वेळेस इंटरव्ह्यू होईल, त्याच्या पुढच्या वेळेस नोकरी भेटेल, तुम्ही होप नका सोडू. पण अवनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपल्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू अशा पद्धतीने कॅन्सल झाला आहे हे तिला बिलकुल आवडत नाही आणि अवनी ही रागारागाने ऑफिसच्या बाहेर पडते. राजासुद्धा तिच्या मागे मागे बाहेर येतो आणि मग अवनीची बडबड सुरू होते. अवनी म्हणते, हे अतिशय चुकीचं आहे. मला असं वाटलं होतं एवढी मोठी फर्म आहे, काहीतरी प्रोफेशनलिझम असेल त्यांच्यामध्ये, पण काहीच नाही आहे. मालक नाही आहे मान्य आहे, पण त्यांचा कुणी मॅनेजर असू शकतो, कुणी इंजिनियर असू शकतो, दुसरं कुणी पार्टनर वगैरे इंटरव्ह्यू घेऊ शकतं ना. एखाद्याला इंटरव्ह्यूला बोलवायचं आणि त्याला असं इंटरव्ह्यू न घेताच पाठवून द्यायचं, अचानक इंटरव्ह्यू कॅन्सल करायचा, हे अतिशय चुकीचं आहे. मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. राजाला समजतं की आता जास्त टाईमपास करून फायदा नाही आहे. राजा म्हणतो, मॅडम मी गाडी काढतो, तुम्ही बसा, आपण घरी जाऊया. अवनी म्हणते, अरे पण हे अतिशय चुकीचं आहे ना.
मला हे आवडलेलं नाही आहे. राजा हा गाडी काढतो, अवनीला बसायला सांगतो आणि मग हे दोघेही घराकडे जायला निघतात. आणि घराकडे जात असताना तेथे एक 4 चाकी गाडी उभी असते. अचानक या गाडीचा दरवाजा उघडतो. राजा जोरात ब्रेक दाबतो. नशीब बलवत्तर म्हणून हे दोघे खाली पडत नाही. अवनी आणि राजा खूप चिडतात. अवनी गाडीच्या खाली उतरते आणि या ड्रायव्हरला जाब विचारते, तुम्ही असा अचानक दरवाजा कसा काय उघडला? आम्ही पडलो असतो ना. आणि तेवढ्यात या गाडीतून महेश बाहेर येतो. महेशला पाहून राजा आणि अवनीला जबर धक्का बसतो. महेश चिडून म्हणतो, आधीच तू आमच्या नजरेत एवढी पडलीयेस, अजून किती पडणार आहे? अवनी आणि राजाला खूप वाईट वाटतं. महेश म्हणतो, वा अवनी, काय स्वतःची अवस्था करून घेतली आहे तू. चंद्रकांत देशमानेंची मुलगी जी मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरायची, आज ती या भिकारड्या ड्रायव्हरच्या या भिकारड्या मोटरसायकलवर धक्के मारत फिरतीये, धक्के खात फिरतीये. काय स्वतःची अवस्था करून घेतलीये? हीच तुझी स्वप्न का? हेच तुझं ड्रीम? हेच तुझी फर्म? हेच तुझं शिक्षण घेण्याचं, जर्मनीला जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न का? काय तर म्हणे ग्रीन आर्किटेक्चर. अवनी खूप दुःखी होते. महेश जवळ येते आणि म्हणते, माझा सख्खा मोठा भाऊ ना रे तू, आणि माझ्या जखमांवर असं मीठ चोळतोय. मी तुला राखी बांधली होती ते याच दिवसासाठी का? तर महेश चिडून म्हणतो, त्याच राखीची राख केलीस तू अवनी. अवनी खूप दुःखी होते. राजाला सुद्धा राग आलेला असतो. महेश हा अवनीला काही बोलणार तेवढ्यात राजा पुढे येतो, अवनीचा हात पकडतो आणि म्हणतो, चला मॅडम. अवनीला सुद्धा समजतं की या महेशच्या तोंडी लागून काही फायदा नाहीये. अवनी आणि राजा गाडीजवळ जातात. तर महेश एकदम स्टाईलमध्ये अवनीला म्हणतो, अवनी, जसं तुझं स्वप्न आहे ना, तसं माझं सुद्धा एक स्वप्न आहे. तुझ्या सगळ्या स्वप्नांची राख झालेली मला पाहायची आहे. तुझ्याकडे एकही सर्टिफिकेट नाही आहे. तुला नोकरी कशी मिळणार? तू तुझं स्वप्न पूर्ण कसं करणार? जशी तू आमच्या घरातून घर सोडून निघून गेली होती ना, तशीच एक दिवस रडत रडत आमच्या घरी परत येशील, एवढं लक्षात ठेव. अवनी खूप दुःखी होते. राजा हा गाडीवर बसून हेल्मेट घालत असतो. तेवढ्यात महेश म्हणतो, माझं स्वप्न काय माहिती आहे का? मला तुझ्या स्वप्नाची राख झालेली पाहिजे आहे आणि या दांगट कुटुंबाची वाट लावायची आहे मला. आपल्या कुटुंबाचं नाव ऐकतात राजाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आणि राजा हा गाडीचं स्टँड लावतो, हेल्मेट ठेवतो आणि आता तो महेशला कुटणार, त्याच्या अंगावर धावून जाणार. इतक्यात अवनी त्याचा हात पकडते. महेशची चांगली टरकलेली असते की आज मी मार खाणार आहे. पण अवनीला भावाचा पुळका येतो. अवनी राजाला नकार देते की त्याला काही करू नको. आणि आता अवनी जो बोलेगी ओ मैं करूंगा, राजाचं असं आहे. त्यामुळे राजा हा आपल्या गाडीवर बसतो, हेल्मेट घालतो. अवनी त्याच्या मागे बसते. राजा महेशकडे रागारागाने पाहत असतो आणि राजा गाडी सुरू करतो. जोरजोरात गाडीला ॲक्सिलरेट करतो. ब्रूम ब्रूम ब्रूम. आणि महेशला असं वाटतं की आता माझ्या अंगावर गाडी घालतो की काय. राजा महेश जवळून जोरात कट मारतो. महेश घाबरून 4 पावलं मागं होतो. राजा आणि अवनी तेथून निघून जातात. महेशला खूप राग आलेला असतो. या भिकारड्या ड्रायव्हरचा माच पाहून तो आणखीनच चिडतो. आणि इकडे घरी धन्या घरी परत येतो कॉलेजमधून, मस्त बॅग टाकतो आणि त्या बॅगवरच पाय ठेवून झोपी जातो. यशोदा विचारतो, ए धन्या, कॉलेजमध्ये गेला नाही तेवढ्या लवकर परत आला? तर धन्या सांगतो, अरे यशोदा, काय सांगू तुला, पावसामुळे सगळे लेक्चर कॅन्सल झाले म्हणून लवकर घरी यावं लागलं. यशोदा खिडकीतून वाकून पाहतो आणि म्हणतो, पाऊस? फक्त तुझ्या कॉलेजवर धगपुटी झाली की काय? इकडे तर कुठेच पाऊस येत नाहीये. धन्या चिडून म्हणतो, ए तुला काही मी भप्पाऱ्या देणारा वाटलो की काय? अरे रेप्युटेड माणूस आहे मी काय त्या राजादासारखा आहे का भप्पाऱ्या मारायला? आणि तो टाळी द्यायला हात पुढे करतो. तर यशोदा त्याचा हात पकडतो, हात मुरगळतो आणि म्हणतो, तू आहे ना आजकाल कॉलेजमध्ये नुसत्या सुट्ट्या मारतोय, डबा खाल्ला का? धन्या सांगतो, अरे आता लवकरच घरी यायचं होतं, म्हटलं वहिनीबरोबरच खाईल. यशोदा चिडून म्हणतो, वहिनीबरोबर खाशील? आणि तो त्याला चांगलेच फटके देतो. तेवढ्यात राजा आणि अवनी घरी परत येतात. राजा आणि अवनीला पाहून हे दोघे खूप खुश होतात. अवनी गाडीवरून खाली उतरते आणि घरामध्ये येते. यशोदा आणि धन्या तिच्याकडे पाहत असतात की इंटरव्ह्यू कसा झाला, काय झाला, अवनी याबद्दल सांगेल. पण अवनी दुःखी होऊन घरात जात असते. तर धन्या तिला थांबवतो आणि विचारतो, काय झालं अवनी वहिनी, कसा होता इंटरव्ह्यू, सांगा ना. अवनी खूप दुःखी होते. यशोदा आणि धन्याला समजतं की अवनीचं काहीतरी बिनसलं आहे.
ते राजाला विचारतात, राजादा काय झालं इंटरव्ह्यूचं, सांग ना. राजा सांगतो, अरे त्याचं काय झालं. तेवढ्यात अवनी मागे वळते आणि म्हणते, यशदा त्यांनी आज इंटरव्ह्यू घेतलाच नाही, ऐन वेळेस इंटरव्ह्यू कॅन्सल केला. हे ऐकून यशदा आणि धन्याला मोठा धक्काच बसतो. अवनी चिडून म्हणते, यशदा तुमच्या रेफरन्सने मला हा इंटरव्ह्यू कॉल आला होता ना. मला असं वाटलं होतं की रेप्युटेड फर्म असेल, माणसं प्रोफेशनल असतील, पण ते एकदम अनप्रोफेशनल होते. त्यांनी वेळेवर इंटरव्ह्यू कॅन्सल केला आणि कारणसुद्धा काही नीट दिलं नाही. काय बोलले त्यांचं त्यांनाच कळलं. खरंच मला खूप वाईट वाटलंय. यशदा मी खूप निराश झाली आहे. हा माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू होता आणि तो अशा पद्धतीने कॅन्सल झालाय. मला खरंच खूप वाईट वाटतंय. असं म्हणून अवनी रागारागाने रूममध्ये निघून जाते. राजा, यशदा, धन्याला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात यशदा मनाशी काहीतरी ठाम ठरवतो आणि म्हणतो, थांबा अवनी. अवनी थांबते. यशदा म्हणतो, चला माझ्याबरोबर. अवनी विचारते, कोठे. यशदा म्हणतो, चला. अवनी विचारते, पुन्हा त्या ऑफिसमध्ये जायचं का इंटरव्ह्यूसाठी. यशदा म्हणतो, चला माझ्याबरोबर. अवनी म्हणते, ठीक आहे. राजाला काही कळतच नाही की यशदा अवनीला कोठे नेतोय. अवनी घराबाहेर जाते. यशदा राजाकडे गाडीची चावी मागतो. राजा त्याला गाडीची चावी देतो. राजासुद्धा येऊ लागतो, पण यशदा त्याला घरातच थांबवतो आणि यशदा घराच्या बाहेर पडतो. धन्या, राजा सगळे बाहेर येतात. यशदा गाडीवर बसतो. अवनीला गाडीवर बसायला सांगतो. राजाला काही विचारण्याची हिंमतच होत नाही. मग यशदा अवनीला गाडीवर बसवतो आणि आपल्याबरोबर घेऊन जातो. राजा खूप घाबरतो. राजाला समजतं की आता यशदा अवनीला सगळं खरं खरं सांगणार आहे. आता पुढे काय होईल याची त्याला खूप भीती वाटते. तेवढ्यात राजाला यशदाची सायकल दिसते. राजा आपले बूट घालतो, या सायकलवर बसतो आणि या दोघांचा पाठलाग सुरू करतो. पण आता सायकल टू व्हीलरची बरोबरी काही करू शकत नाही आणि इकडे यशदा अवनीला त्याच्या एका साईटवर घेऊन येतो. अवनी ही गाडीवरून खाली उतरते आणि ही साईट पाहून तिला खूप आनंद होतो. अवनी यशदाला विचारते, यशदा ही तुमची साईट आहे का. आणि हा एक बंगला असतो. तयार होणारा बंगला. हा बंगला पाहून अवनी खूप खुश होते आणि म्हणते, छान आहे छान आहे. अवनीला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहेच. अवनी ही लगेच आतमध्ये जाते. तेथे एक गवंडी काम करत असतो. तो लगेच विचारतो, यशदा ही राजाची बायको आहे का. यशदा तिला काही उत्तर देत नाही आणि तो सुद्धा अवनीच्या मागे मागे जातो. अवनी हे सगळं डिझाईन पाहत असते. यशदा सुद्धा आतमध्ये येतो. अवनी म्हणते, यशदा खूप छान साईट आहे तुमची. हे सगळं तुम्ही डिझाईन केलं आहे का. यशदाला खूप वाईट वाटतं. यशदा विचारतो, तुम्हाला असं खरंच वाटतं का हे सगळं मी डिझाईन केलं असेल. तर अवनी म्हणते, का नाही करू शकत. आजकाल बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर सगळं डिझाईन स्वतःच फायनल करतात. अनुभवाने तेवढं येतच ना. तुम्ही आता खरंच खूप छान डिझाईन केलं आहे. मला तर कळतच नाही आहे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणू की इंजिनियर म्हणू. यशदाला खूप राग येतो आणि यशदा चिडून म्हणतो, नाही आहे मी कॉन्ट्रॅक्टर, नाही आहे मी इंजिनियर. अवनीला जबर धक्का बसतो. यशदा म्हणतो, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का मी कोण आहे. थांबा मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून यशदा हा रागारागाने बाहेर निघून जातो. अवनीला काही कळतच नाही की यशदा काय करतोय, काय बोलतोय. अवनी ही बाहेर जाऊन पाहते तर यशदा तेथे बाहेर वाळू असते. ही वाळू तो आपल्या एका घमेल्यामध्ये भरतो आणि हे घमेलं उचलून आणतो. तो परत आतमध्ये येतो. अवनीला कळत नाही यशदा हे काय करतोय आणि मग यशदा ही वाळू घरामध्ये आणून टाकतो आणि हे घमेलं फेकून देतो. अवनीला खूप टेन्शन आलेलं असतं की यशदा एवढा का चिडलाय आणि यशदा अवनीला सांगतो, मी कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर नाही आहे, हे तुम्हाला आता कळलं असेल. मी एक साधा गवंडी, एक मिस्त्री आहे मी साधा. हे ऐकून अवनीला जबर धक्का बसतो. यशदा सांगतो, असा बाहेरून घमेलामध्ये माती आणणारा, येथे टाकणारा, माल कालवणारा गवंडी आहे मी. बाहेर ट्रक आली ना तर त्यामधून सिमेंट, विटा हे सगळं उतरवणारा, ते डोक्यावर वाहणारा मजूर आहे मी. अवनीला खूप वाईट वाटतं आणि यशदा हा खाली बसतो. म्हणतो, नाही आहे मी कॉन्ट्रॅक्टर, नाही आहे मी इंजिनियर, कारण मी एवढा शिकलेलोच नाही आहे. परिस्थितीमुळे मध्यातच शिक्षण सोडलं आणि मग त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी, हाताला जमल ते काम केलं आणि आता मी गवंडी, मिस्त्री म्हणून काम करतोय. राजाने तुम्हाला जे काही सांगितलं माझ्याबद्दल ते सगळं खोटं होतं. अवनीला खूप वाईट वाटतं की राजा माझ्याशी खोटं बोलला. अवनी विचारते,
पण राजाने मला खोटं का सांगितलं? यशोदा सांगतो, नाही माहीत. कदाचित तुम्ही एवढ्या शिकलेल्या, एवढ्या श्रीमंत आणि तुमच्यासमोर स्वतःचा भाऊ गवंडी आहे हे सांगायला त्याला लाज वाटली असेल. त्याला असं वाटलं असेल त्यांच्यासमोर स्वतःच्या कुटुंबाचा कमीपणा कसा करायचा, म्हणून त्याने तुम्हाला खोटं सांगितलं की मी कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि मागील काही दिवसांपासून तुम्ही मला रोज म्हणायचा की माझ्यासाठी एखादा जॉब शोधा, मला कुठे रेफर करा, तुमची एवढी मोठी फर्म आहे. आणि हे सगळं मला सहन नाही झालं, म्हणून आज मी तुम्हाला हे सगळं सत्य सांगितलं आहे. राजा हा वाईट नाही आहे, त्याला माझ्या कामाची लाज नाही वाटत की मी मिस्त्री आहे. पण फक्त त्याला असं वाटलं असेल की तुमच्यासमोर आपल्या घरचा कमीपणा कसा करायचा, आम्ही किती गरीब आहोत हे कसं सांगायचं, म्हणून त्याने असं केलं असेल. आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे हे जग कसं आहे. ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्यासमोरच झुकतं आणि जो गरीब असतो त्याला आपल्या पायाखाली रगडण्याचा प्रयत्न करतं. म्हणूनच कदाचित त्याने असा मोठेपणा केला असेल, असं खोटं सांगितलं असेल. हे ऐकून अवनी खूप दुःखी होते, तिला वाईट वाटतं. यशोदा सांगतो, मला हे सगळं सहनच होत नव्हतं. मागील काही दिवसांपासून जे काही होतंय ना, राजा माझ्याबद्दल खोटं बोलतोय त्याचा मला खूप त्रास होत होता, म्हणून आज मी ठरवलं की तुम्हाला सगळं सत्य सांगायचं. यशोदा म्हणतो, तसं मी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, पण मी एक मिस्त्री आहे आणि खरंच चांगला मिस्त्री आहे बरं का. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक, तुम्ही आर्किटेक्ट लोक जे कागदावर स्वप्न उतरवतात ना, ते आम्ही सत्यात उतरवतो, खूप मेहनत करतो आणि तुमच्या स्वप्नातली घरं बांधून देतो. अवनी खूप इमोशनल होते. यशोदा सांगतो, पण राजा जसं म्हणाला तसा मोठा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, माझी स्वतःची फर्म नाही आहे, माझ्या मोठ्या मोठ्या ओळखासुद्धा नाही आहे. अवनीला खूप वाईट वाटतं. अवनी म्हणते, राजा माझ्याशी खोटं बोलला, खरंच मला खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. अवनी दुःखी होते. यशोदा म्हणतो, मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. एवढे दिवस राजा तुमच्याशी जे खोटं बोलत होता ना, त्याचा मला त्रास होत होता. खरंच मला माफ करा. त्याच्या खोट्यामध्ये मी सुद्धा सामील झालो, मी सुद्धा तुम्हाला फसवलं, पण आज हे सगळं मला सहन झालं नाही. अवनी विचारते, याचा अर्थ आजचा इंटरव्ह्यूसुद्धा? यशोदा सांगतो, खोटा होता. तुमचा कॉन्फिडन्स वाढावा, तुमच्या मनात माझी इज्जत वाढावी यासाठी राजा हे सगळं खोटं बोलला होता. तो इंटरव्ह्यूसुद्धा खोटा होता. अवनीला खूप वाईट वाटतं. अवनी म्हणते, पण राजाने असं का केलं? त्याने मला सत्य सांगितलं असतं तरी मला नसतं वाईट वाटलं. कारण तुम्ही कष्ट करतात, कष्टाने पैसा कमवतात आणि प्रत्येक कष्ट करणाऱ्याची माझ्या नजरेमध्ये खूप मोठी किंमत आहे. त्याने मला खरं सांगितलं असतं ना की तुम्ही मिस्त्री आहात, तरीसुद्धा मी कधी तुमची किंमत नसती केली. माझ्या मनात तुमच्याबद्दल जो आदर होता ना, तो आदर अजूनही तसाच आहे. फक्त तुम्ही मिस्त्री आहात म्हणून तो आदर काही कमी झालेला नाही आहे, किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असता, बिल्डर असता म्हणून तो खूप वाढला असता, असंही नाही आहे. यशोदा अवनीसमोर हात जोडतो, अवनीची माफी मागतो. मला माफ करा. अवनी म्हणते, नाही यशोदा, तुम्ही का माफी मागताय? तुमची काही चूक नाही आहे. चूक तर त्या राजाची आहे जो माझ्याशी खोटं बोलला, त्याने मला खोटं सांगितलं. अवनी खूप दुःखी होते, रडू लागते आणि तेथून जात असते तर यशोदा म्हणतो, थांबा, मी तुम्हाला घरी सोडतो. अवनी म्हणते, नाही यशोदा, तुम्ही थांबा येथे, मी जाते एकटी, प्लीज. असं म्हणून अवनी तेथून निघून जाते. यशोदाला खूप वाईट वाटतं आणि त्याला भीतीसुद्धा वाटते. त्यांना फक्त हे सत्य कळलं आहे तर एवढा त्रास झाला आहे. ज्या दिवशी त्यांना कळेल की त्यांचं आणि राजाचं लग्न खरं आहे, राजाने त्यांच्याशी खोटं बोलून त्यांच्याशी खरं लग्न केलं आहे, त्या दिवशी त्यांना किती त्रास होईल असा विचार करून यशोदा खूप घाबरतो. त्याला टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे अवनी ही आपल्या घराकडे जात असते, रस्त्याने पायी पायी जात असते आणि राजा तिला सायकलवर सगळीकडे शोधत असतो. अवनी खूप दुःखी होते आणि तिला हेच आठवत असतं की यशोदाने काय सांगितलंय, मी नाही आहे इंजिनियर, मी नाही आहे कॉन्ट्रॅक्टर, मी एक गवंडी आहे, एक मिस्त्री आहे. बाहेर ट्रक आला ना तर त्यातून विटा, सिमेंट, रेती वाहणारा मजूर आहे, मी मजूर. हे सगळं आठवून अवनी खूप दुःखी होते आणि रस्त्याने चालत असते. तेवढ्यात राजाला अवनी दिसते. राजा अवनीच्या मागे मागे येतो आणि तिच्या समोर सायकल आणून थांबवतो. अवनीसुद्धा थांबते. राजा म्हणतो, अरे यार, तुम्ही इकडे आहेत का? तुम्हाला किती शोधलं मी. राजाने तुम्हाला गाडीवर बसवलं आणि तुम्हाला घेऊन गेला. कोठे घेऊन गेला, कशाला घेऊन गेला ते सांगितलं पण नाही. मला वाटलं नक्कीच साईटवर घेऊन गेला असेल, म्हणून तुम्हाला शोधत शोधत मी आलो आणि तुम्ही मला येथे सापडला सुद्धा. अवनी राजाशी काही बोलतच नाही. राजा म्हणतो, तुम्हाला भूकसुद्धा लागली असेल ना,
यशोदाने तुम्हाला जेवणसुद्धा करू दिलं नाही. चला आपण घरी जाऊया, मी ही सायकल इथे लावतो आणि आपण रिक्षाने घरी जाऊया. असं म्हणून राजा सायकल बाजूला लावतो. अवनी समोर येऊन उभा राहतो आणि अवनी ही राजाला विचारते, तुला आर्किटेक्ट म्हणजे काय ते माहिती आहे का? राजा हा काही बोलणार तेवढ्यात अवनी विचारते, आर्किटेक्ट काय काम करतो हे तुला माहिती आहे का? राजा माहीत असल्याचा आवानतो. अवनी म्हणते, नाही माहिती आहे तुला. माझं काम काय आहे, मी काय काम करते हे तुला नाही माहिती आहे. बिल्डर काय काम करतो माहिती आहे का? कॉन्ट्रॅक्टर काय काम करतो माहिती आहे का? गवंडी मिस्त्री काय काम करतो माहिती आहे का? हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो आणि यशोदाने अवनीला तो एक गवंडी आहे, एक मिस्त्री आहे ही गोष्ट सांगितली हे राजाच्या लक्षात येतं. राजा खूप घाबरतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राजाने आपल्या घराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल जे काही सत्य अवनीला सांगितलं होतं किंवा जे काही खोटं अवनीला सांगितलं होतं त्यातील एक खूप मोठं खोटं आज अवनीसमोर आलं आहे. यशोदा हा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, तर एक साधा गवंडी आहे, मिस्त्री आहे. ही गोष्ट त्याने स्वतः अवनीला सांगितली आहे आणि राजा आपल्याशी खोटं बोलला आहे ही गोष्ट अवनीला समजली आहे. आता अवनी पुढे काय करते हे पाहायला मजा येणार आहे. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. अवनी आणि यशोदाचा जो सीन होता ज्यात यशोदा अवनीला सगळं सत्य सांगतो की मी कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर नाही आहे, मी गवंडी आहे, मी एक मजूर आहे जो रेती विटा सिमेंट डोक्यावर वाहतो. आणि त्यानंतर अवनीची रिॲक्शन हा सीन खरंच खूप भारी होता, यात शंका नाही. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे आणि असा ट्विस्ट जे सत्य आपल्याला सुद्धा माहीत नाही आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू राजा आपल्याशी खोटं बोलला या दुःखात अवनी ही मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन बसलेली असेल आणि तेथे बसून रडत असेल आणि त्याच वेळेस तेथे येणार सुलू आत्या आणि अवनी रडतीये हे पाहून सुलू आत्याला तर आनंद होईल. सुलू आत्या अवनीजवळ येईल आणि विचारेल, तू एकटीच येथे रडत बसली आहेस का? अगं मला माहिती आहे त्या धोंड्याच्या घरात कोणतीच पोरगी सुखात राहू शकत नाही. एक नंबरची नालायक माणसं आहे ती. तो धोंड्या प्याताड आणि त्याची पोरग दिवसभर भांडणं मारामारी करणारी. अगं अशा घरात कोणतीच बाई सुखात राहू शकत नाही. तू तरी कशी सुखात राहशील? अवनीला माहिती आहे ही सुलू आत्या कशी आहे. अवनी म्हणेल, नाही नाही त्यांनी काही नाही केलंय आणि अवनी तेथून जात असेल. पण सुलू आत्या तिला थांबवणार आणि म्हणणार, अगं तुला त्यांच्याबद्दल काही सत्य माहीत नाही आहे. आज त्यांचा सगळा इतिहास मी तुला सांगते. अवनीला माहीत असेल ही खोटंच बोलतीये. पण मग सुलू आत्या अवनीला असं काहीतरी सांगणार ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे पण त्याचं सत्य आपल्याला माहीत नाही आहे. सुलू आत्या अवनीला म्हणेल, तुझ्या सासऱ्याची बायको म्हणजे तुझी सासू राजाची आई ही कशी मेली माहिती आहे का? ती अशीच नाही मेली आहे, तर त्या धोंड्याने तुझ्या सासऱ्याने तिचा खून केलाय. हे ऐकून अवनीच्या पायाखालची जमीनच सरकणार. अवनीला जबर धक्का बसेल. आपल्या सासऱ्याने अण्णाने चक्क राजाच्या आईचा खून केलाय हे ऐकून तिचा तिच्या कानांवर विश्वास बसणार नाही. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.